हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमच्यात फाटलंय, मनात शंका ठेवू नका, मी पुन्हा एकत्र येणार नाही, अजित पवार यांनी शरद पवारांसोबत न जाण्याचा स्पष्ट इशारा दिला। परत येऊ अशी शंका तुमच्या मनात होती का? आव्हाडांचा दादांना सवाल। जातीयवादी पक्षांसोबत तुम्ही गेलात तेव्हाच मार्ग वेगळे झाले, जितेंद्र आव्हाडांची अजित पवार यांच्यावर टीका। शिंदे गटाचे आढळराव राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांनी घेतली आढळरावांची भेट। भेटीमध्ये शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरून दोघांमध्ये अर्धा तास चर्चा। नवनीत राणा भाजपमध्ये आल्या तर चांगलंच, फडणवीसांकडून नवनीत राणांच्या पक्षप्रवेशाचे संकेत, तर मोदी फडणवीसांची भूमिका मान्य, नवनीत राणांची प्रतिक्रिया। समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी कलाकारांना उमेदवारी दिली जाते, मात्र कलाकारांना उमेदवारी देणं ही आमची चूक, अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरून अजित पवार यांचं वक्तव्य। कलाकार उमेदवार देणं चूक असेल तर पक्षात या, असा निरोप सारखा का पाठवता, अमोल कोल्हेंचा दादांना सवाल। उद्धव ठाकरेंकडून मावळ लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा, संजोग वाघेरे ठाकरे गटाचे उमेदवार असतील, मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध शिंदे गट असा सामना होण्याची शक्यता। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र, संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन महाराष्ट्राला संदेश देऊ, आव्हाडांची आंबेडकरांना साथ। मित्र पक्षाच्या नेत्यांकडून मला इंदापूर तालुक्यात फिरू न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटलांचं शिंदे फडणवीसांना पत्र, तर हर्षवर्धन पाटीलच भरणेंच्या मागे गेल्यास वाटोळं करेन अशी धमकी देतात हनुमंत कोकाटे यांचं वक्तव्य। भावना गवळींना तिकीट न दिल्यास मी माझ्या पक्षाकडून त्यांना तिकीट देणार, वाशिममध्ये महादेव जानकर यांचं विधान। उमेदवारीबाबत संभ्रम नाही, माझी उमेदवारी निश्चित, कोणी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पक्ष महत्त्व देणार नाही, भावना गवळींची अप्रत्यक्षपणे संजय राठोडांवर टीका। काँग्रेससोबत जाण्याचा विचार होता, पण आता शाहू महाराज छत्रपतींच्या मागे उभा राहणार, संभाजीराजेंकडून भूमिका स्पष्ट। गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या आमदारांकडून एअर होस्टेसच्या विनयभंगाचा प्रयत्न, असीम सरोदेंचे गंभीर आरोप। शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण झाली होती, ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा दावा। आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न, महापत्रकार परिषद घेतली तेव्हाच कळलं की हा ठाकरे गटाचा पुढारी होणार, शंभूराज देसाईंसह संजय शिरसाटांची टीका। असीम सरोदेंच्या आरोपांमध्ये तथ्य, आरोपींची चौकशी झाली पाहिजे, असीम सरोदे यांच्या वक्तव्यावर राजन साळवींची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईमध्ये, महायुतीच्या जागांचा उद्या तिढा सुटणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।